मित्रांनो, आजची आपल्या कथेची नायिका आहे कोकणात राहणारी साधारण घरातील अंजली. ती जरी कथेची नायिका असली तरी ती इतर कथेच्या नायिकेसारखी सुंदर नाहीये, तर ती प्रत्यक्ष जीवनात सुंदर आहे. अंजली दिसायला नाकी डोळी नीट, सावळी आणि थोडीशी हेल्दी. वागायला तशी ती एकदम बिंदास्त आणि अभ्यासात सर्वसाधारण होती. अंजली जरी हेल्दी असली तरी ती खूपच ॲक्टिव्ह होती. सतत काही ना काही करणे, लोकांना मदत करणे तिला आवडायचे. त्याच गावात असणाऱ्या एकमेव कॉलेजमधून तिने BA पास केलं होतं. असेही तिला पुढे शिकण्यात फार इंटरेस्ट नव्हता, म्हणून ती कधीतरी त्यांच्या दुकानातही बसायची. आणि तसे त्यांचे गाव पण लहान असल्यामुळे तशी ती गावात सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत होतं. कायम दुकानात असणारी अंजली मध्यंतरी खूप दिवस दुकानात दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानात येणारे जाणारे तिच्याविषयी तिच्या घरच्यांना विचारायचे, पण ती तिच्या मामाकडे गेलं हे उत्तर मिळायचं. त्यानंतर थोड्याच दिवसात अंजलीने पळून जाऊन लग्न केलं अशी बातमी गावात पसरली. सगळ्यांना उत्सुकता होती की अंजलीने कोणाबरोबर लग्न केलं. तर त्याच गावातील मंगेशबरोबर लग्न केलं. ही बातमी ही लगेचच गावात पसरली. मंगेश दिसायला छान, कॅटरगारीत मोडणारा, दिसायला बऱ्याचपैकी गोरा, मध्यम बांध्याचा आणि उंचही होता. पण त्याचे शिक्षण विशेष नव्हते. तोही त्याच गावातूनच 12वी शिकलेला होता. गावात सगळ्यांना हाच प्रश्न पडला की ही जोडी कशी काय. तसेही गावात ते कधीच एकत्र फिरताना किंवा बोलताही कोणाला दिसले नाहीत. मंगेश हा गावात कोणाकडे तरी कामाला येत होता आणि त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे 2 वेळ खाऊन पिऊन सुखी. मंगेशने लग्न करून डायरेक्ट अंजलीला घरात आणल्यामुळे त्यांच्या घरातून कोणीही त्याला काहीच बोललं नाही, कारण त्यांच्या मोठ्या भावाने ही प्रेमविवाह केला होता. पण ही जोडी तशी दिसायलाही थोडी विचित्र असल्यामुळे गावात सगळ्यांना वाटलं की त्यांच्या घरात वाद होतील, पण तसं काही झालं नाही. मंगेशच्या घरच्यांनी त्यांना अगदी मोठ्या मनाने घरात घेतले आणि सुरू झाला अंजली आणि मंगेशचा संसार. सुरुवातीला सगळं छानच चाललं होतं. 9चे 9 दिवस संपले आणि लवकरच अंजलीला लक्षात आलं की मंगेश कामाला कोणत्याही ठिकाणी फार वेळ टिकत नाही. कामाच्या बाबतीत त्याची धरसोड वृत्ती आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस असल्यामुळे ती त्याला काहीच बोलत नव्हती. जे मिळत होते त्यातच ती समाधान मानत होती. तसेही एकत्र कुटुंब असल्याने त्यांना विशेष असा पैशाचा ताण पडत नव्हता. काही दिवसातच त्यांना घरातून वेगळे काढण्यात आली, कारण त्यांना मंगेश म्हणजेच जास्त काही कमवत नव्हता. घरच्यांना वाटलं की त्याला वेगळे काढले तर तो जबाबदारीने काम करेल. लग्नाच्या सुरुवातीच्या 5 वर्षातच अंजली 2 मुलांची आई झाली. घरात खाणारी लोक वाढल्यामुळे घर खर्चही वाढत गेला आणि मंगेशच्या कामाच्या धरसोड वृत्तीमुळे अंजलीने शेवटी काम करण्याचा निर्णय घेतला. तशी ती दुकान छाप सांभाळायची, त्यामुळे तिने तिच्या घरच्यांची मदत घेऊन छोटेसे मासे विकायचे दुकान काढले. ती दिवसभर दुकान सांभाळून मुलींचेही छान करायची. मंगेशला आता कमवायचं टेन्शन राहिलं नव्हतं. त्यामुळे आणि तो तसाही कमवण्याच्या बाबतीत निवांत असल्यामुळे तो अजून निवांत झाला. अंजली सगळे छान सांभाळायचे म्हटल्यावर मंगेशचे कमवायचे टेन्शन तर मिटलेच. अगोदर घरची जबाबदारी असल्याने काहीतरी काम करणारा मंगेश आता एकदम रिलॅक्स झाला. त्याच्याकडे आता रिकामा वेळ भरपूर असल्याने त्याने त्याच्यासारखेच काही मित्र जमावले. रिकामे फिरणारे, दारू पिणारे अशा मित्रांच्या संगतीत राहून मंगेशला पण दारू प्यायची सवय लागली. अंजली सुरुवातीला त्याच्याशी खूप भांडली, पण तो तिचे काही ऐकत नाही म्हटल्यावर तिने त्याला सांगणे पण सोडून दिले. आता तर तिच्यावरची जबाबदारी जरा जास्तच वाढली. तिने मंगेशवर मनापासून प्रेम केलं होतं, म्हणून ती त्याला सहन करत होती. तो एक कमवत नव्हता, पण त्यानेही अंजलीला कधी कोणत्या गोष्टीत अडवून केलं नाही. तिच्या घरचे तसेही तिच्या लग्नाच्या बाबतीत तिच्यावर नाराज होते आणि त्यात मंगेशच्या वागण्यामुळे त्यात भर पडली. त्यांनी अंजलीला सांगितलं की तुला आणि मुलींना आम्ही सांभाळतो, तू मंगेशला सोडून दे.
पण अंजलीने ह्या गोष्टीला ठाम नकार दिला. घर, दुकान आणि मुलींची शाळा या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता ती जरा शेशियल पण झाली. तिच्यातला आत्मविश्वास पण वाढला. तशी ती बोलायला जशी बिनधास्त होती तशी ती कोणालाही मदत करण्यास मागेपुढे पाहणारी नव्हती. दुकानामुळे हळूहळू तिच्या ओळखी वाढायला लागल्या होत्या. आधी तिच्या दिसण्यावरून, रंगावरून आणि तब्येतीवरून तिला बोलणारे लोक आता तिचे जबाबदारीने वागणे, सगळ्यांना मदत करणे, सासरचे आणि माहेरचे सगळे नातेवाईक छान सांभाळणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिचे खूप कौतुक करायला लागले. मध्ये काही काळ लोटल्यानंतर निवडणूक आल्या आणि त्यांच्या वॉर्डमधून तिने निवडणुकीला उभे राहावं असे सगळ्यांना वाटायला लागले. तिच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी आणि तिच्या मोठ्या झालेल्या मुलींनी तसेच मंगेशने केलेल्या आग्रहामुळे ती निवडणुकीला उभी राहिली आणि प्रचंड मत मिळवून ती त्याच्या वॉर्डमधून नगरसेविका म्हणून निवडून आली. आता लोकांची सेवा करणे आणि आपले कुटुंब छान सांभाळणे ह्यात ती छान बिझी झाली. गावातल्या लोकांनीही तिचे खूप कौतुक केले. काही काम न करता करणारा नवरा असूनही तिने शून्यातून विश्व उभे केले. असे असूनही तिचे त्याच्यावरचे प्रेम जराही कमी झालं नाही, कारण तिने तो तसा आहे तसा त्याचा स्वीकार केला. जे आहे आणि जसे आहे ते तिने तसे स्वीकारले. मुलींना छान घडवले. तिचे एवढे करणे बघून मंगेशला जाणीव झाली त्याच्या चुकीची आणि त्यानेही दारू पिणे सोडले आणि अंजलीच्या समाजसेवेच्या कामात तिला मदत केला.